पृथ्वीराज चव्हाणांच्या निकटवर्तीयांवरच आता दुहेरी मतदानाचा आरोप केला जातोय। इंद्रजित यांची 3 ठिकाणी मतदार म्हणून नोंदणी झाल्याचं कळतंय। इंद्रजित पृथ्वीराज चव्हाणांचा पुतण्या आहे आणि त्यांची एकाच वेळी 3 ठिकाणी नोंदणी झाल्याचं समोर येत आहे। पाहू शकतोय की गेले अनेक दिवस वोट चोरीची घटना चांगलीच चर्चेत आहे आणि याच्यामध्ये एका इसमाची अनेक ठिकाणी नावं रजिस्टर केल्याचं कळतंय। आता ह्याच्यामध्येच इंद्रजित नावाचा एक इसम आहे ज्याचं नाव 3 ठिकाणी रजिस्टर केलेलं आहे आणि तो पृथ्वीराज चव्हाणांचा निकटवर्तीय आहे, त्यांचा पुतण्या आहे हे सिद्ध झालंय आणि त्यावरून हा सगळा प्रकार पुन्हा एकदा चर्चेत आलाय। आम्ही ज्यावेळेला या चर्चा केल्यानंतर ज्यावेळेला कागदपत्र मतदार याद्या चाळत होतो त्यावेळेला आमच्या ठळकपणानं असं लक्षात आलं, कराड विधानसभेचं ज्यांनी 2 वेळा विधानसभेमध्ये नेतृत्व केलं, 2 वेळेला ते आमदार होते, अनेक वेळेला खासदार होते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते। तर माजी मुख्यमंत्री माननीय श्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांचे 40 वर्षापासून जे स्वीय सहाय्यक होते गजानन शंकर आवळकर, तर आवळकर त्यांच्या सुविद्य पत्नी आणि त्यांचे बंधू यांचं संबंध ह्याच्यामध्ये कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये 2 ठिकाणी मतदान आढळून आलं आणि ते ज्या गावचे आहेत वाठार, त्या वाठार गावच्या ग्रामस्थांनी मतदान करताना त्यांच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं होतं, पण त्यांनी आपल्या ताकदीचा वापर करून त्यावेळेला तिथं मतदान केलं आणि आमचा असाही आरोप आहे की त्यांनी दुबार मतदान, त्यांचं कराडच्या बी मतदार यादीत नाव आहे तिघांचं, ते स्वतः त्यांची सुविद्य पत्नी आणि त्यांचे बंधू त्या तिघांनी कराडला सुद्धा मतदान केलेलं आहे। माझा असा आरोप आहे की काँग्रेस पक्षानं जी मतदार याद्यामध्ये झालेल्या घोळाचं संशोधन करण्याकरता जी समिती नेमलेली आहे, संशोधन समिती, त्या समितीचे माननीय पृथ्वीराज चव्हाण बाबा अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या पीएने अशा पद्धतीचं कृत्य करावं हे अत्यंत आपण पाहू शकतोय की अत्यंत मोठी घटना आहे। पृथ्वीराज चव्हाणांच्याच पुतण्याची नावं एकाच वेळी 3 ठिकाणी आल्याचं समोर येत आहे आणि त्याच्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये चांगलाच वाद रंगलेला आहे। इंद्रजित हा पृथ्वीराज चव्हाणांचा पुतण्या आहे आणि पृथ्वीराज चव्हाणांच्या कुटुंबावर या निमित्तानं आरोप केले जात आहेत। आपण पाहू शकतोय की त्याचं एकाच वेळी 3 ठिकाणी नाव रजिस्टर केल्याचं कळतंय। 3 ठिकाणी त्याच्या नावाची नोंदणी आहे, यापैकी किती ठिकाणी तो मतदान करतो हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे। मात्र एकाच व्यक्तीचं 3 ठिकाणी नाव असल्याचं एकदा समोर आलेलं आहे। आपण पाहू शकतोय की राहुल गांधींनी हा प्रकार पुढे आणला होता आणि त्यानंतर हे प्रकरण मोठं वाढतच गेल्याचं पाहायला मिळतंय। वोट चोरीचं प्रकरण आता संपूर्ण राज्यभरामध्ये सुद्धा पसरलंय। सगळ्या मतदार याद्या तपासल्या जात आहेत आणि ह्याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाणांच्या पुतण्याचं नाव सुद्धा आहे। एकाच वेळी एकाच इसमाचं 3 ठिकाणी नाव आल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान आपले प्रतिनिधी संभाजी थोरात जोडले गेलेले आहेत, आपल्याला अधिक माहिती देत आहेत। संभाजी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे पुतणे इंद्रजित चव्हाण, त्याचबरोबर राहुल चव्हाण आणि त्यांच्या परिवारानं 3 ठिकाणी नाव नोंदल्याचा आरोप आता झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे। एका बाजूला पृथ्वीराज चव्हाण हे बोगस मतदानाच्या विरोधात आवाज उठवत असताना त्यांच्याच मतदारसंघात, त्यांच्याच घरात नेमकं काय चाललंय याबाबतचा हा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे। यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांचं जे मूळ गाव आहे कुंभार गाव, त्या ठिकाणी हे त्यांच्या पुतण्याची नावाची नोंद आहे, त्याचबरोबर त्यांचं पृथ्वीराज चव्हाण यांचं घर आहे त्या ठिकाणी आणि मलकापूर, अशा 3 ठिकाणी नोंदी आहेत। त्यात वयाचं वय बदलून या नोंदी केल्याचा आरोप ही केलेला आहे। याबाबतची कागदपत्र ही पत्रकार परिषदेत सादर केलेली आहेत। यामुळे आता पृथ्वीराज चव्हाण यावर काय उत्तर देणार याची उत्सुकता आहे। धन्यवाद संभाजी। आपण पाहू शकतोय की एकाच वेळी 3 ठिकाणी नावं आलेली आहेत, मात्र अजूनही याबाबत पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया आलेली नाहीये। त्यांची प्रतिक्रिया येईपर्यंत आपण वाट पाहायला हवी आहे। आपण पाहू शकतोय की पृथ्वीराज चव्हाणांच्या पुतण्याचं नाव आलेलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।